प्रो मुनीम दैनंदिन अकाउंटिंगसाठी तुमचा पर्सनलाइज अकाउंटंट। वसईच्या भोयदापाडा परिसरामध्ये कमरेच्या वर पाणी, अग्निशमन दलाच्या मदतीने दोरीच्या साह्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे प्रयत्न सुरू। मुंबईतील एलबीएस मार्ग वाहतुकीसाठी बंद, एलबीएस मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक बंद, नागरिकांची साचलेल्या पाण्यातून वाट काढण्याचा प्रयत्न। भांडूप एलबीएस मार्गावर विजेचा शॉक लागल्याने एकाचा मृत्यू, महावितरणच्या कंटेनर केबिनमुळे शॉक लागल्याची प्राथमिक माहिती। कसारा कर्जतपासून लोकल ट्रेन ठाण्यापर्यंत सुरू, रुळावर पाणी साचल्यामुळे सीएसएमटी ते ठाणे स्थानकादरम्यानची मुख्य रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली। हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प, सुनाभट्टी स्टेशनला नदीचं सुरू, कुर्ला ते सीएसएमटी दरम्यानची रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित। मुंबईतील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर, मुसळधार पावसामुळे प्रशासनाकडून आदेश जारी, खासगी कार्यालयामधील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मिठी नदीची पाहणी, मिठी नदीच्या पाण्याचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा, मुसळधार पावसामुळे मिठी नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ। मिठी नदी पाण्याची पातळी धोकादायक पातळी ओलांडण्याची शक्यता, मुंबईतील मिठी नदीच्या बाजूला असणाऱ्या घरातील नागरिकांचं स्थलांतर सुरू, आतापर्यंत मिठी नदीच्या बाजूला असलेल्या 300 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं। पुढील काही तास मुंबईसाठी अलर्ट, पुढील काही तासामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी 45 ते 55 किलोमीटर प्रति तास वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। मुंबईमध्ये हायटाईडमुळे समुद्रामध्ये मोठी उसळी, गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये उंच लाटा, पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त तैनात। हाजी अली परिसरामध्ये समुद्राला उधाण, मुंबईमध्ये तुफान पाऊस सुरू असताना शहरवासियांसाठी पुढील काही महत्त्वाचे अपडेट्स। पवईच्या फिल्टरपाडा परिसरामध्ये एक जण वाहून गेला, दरम्यान काही अंतरावर तरुणाला पाण्यातून वाचवताना यश। भांडूप पश्चिम लेक रोडवर ऑटो रिक्षावर कोसळलं झाड, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र झाड कोसळल्याने रिक्षाचं मोठं नुकसान। वसईच्या भाजपा आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या कार्यालयामध्ये पाणी शिरलं, वसई विरारमध्ये सकाळपासून पावसाचा हाहाकार। बदलापूरमधील शनीनगर भागामध्ये मुसळधार पाऊस, शनीनगर भागामधील नाल्यावरील छोटा पूल वाहून गेला। ठाण्यामधल्या शिलडायघर परिसरामध्ये रस्त्याला नदीचं स्वरूप, शिलडायघर परिसरात कमरेपर्यंत पाणी, रस्त्यांवर गाड्यांच्या रांगा। ठाणे आणि परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून परिसराची पाहणी। ठाण्यातील माजिवडा भागातही मुसळधार पाऊस, गणपती कारखान्यामध्ये पाणी शिरल्यानं गणपती मूर्तींचं मोठ्या प्रमाणात नुकसान, गणपतीच्या मूर्ती पाण्यामध्ये बुडाल्या। कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे पुणे नाशिकला जोडणाऱ्या मार्गावर पाणी साचलं, पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची तारेवरची कसरत। सायन पनवेल हायवेवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी, पावसामुळे वाहतुकीला मोठा फटका। नवी मुंबईतल्या रबाळे स्टेशनमधील सबवेमध्ये पाणी साचलं, साचलेल्या पाण्यातून प्रवाशांना काढावी लागते वाट। लोणावळ्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावरच्या सालतर गावामध्ये हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग, मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टरचं आपत्कालीन परिस्थितीमध्ये लँडिंग करण्यात आलं। मुंबई अहमदाबाद महामार्ग जलमय, महामार्गावरील सासूपाडा, मालजीपाडा, चिंचोटी परिसरात महामार्गावर पाणी साचल्यानं महामार्ग ठप्प। मुंबईतील सायन पोलीस स्टेशन परिसर जलमय, मुख्य रस्त्यावर पाणी साचलं, अनेक गाड्या पाण्यामध्ये अडकल्या। विरारच्या मनवेलपाडा परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे तलाव भरले, वसई विरार नालासुपारा परिसरात रस्त्यावर पाणी साचलं, पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट जाहीर। पवईचा विहार तलाव भरून वाहू लागला, तलाव पूर्ण भरल्यामुळे जोरदार पाण्याचा प्रवाह। पवईमधला विहार तलाव ओसंडून वाहू लागलेला आहे। अंधेरीमधल्या पवई तलावाची दृश्य आपण पाहताय, हा तलाव पूर्ण क्षमतेने आता ओसंडून वाहू लागलेला आहे। मीरा भाईंदर पुरोमधील काशीनगर भागामधील परिसर जलमय, काही रहिवासी सोसायट्यांमध्ये तर दुकानांमध्ये पाणी शिरलं, दुकानदारांचं मोठं नुकसान।
मुसळधार पावसामुळे चिपळूण कराड महामार्ग बंद. तळ कोकणामधील मुसळधार पावसामुळे अनेक नद्या इशारा पातळीवर. चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीला पूर. परशुराम घाटामधून वाशिष्ठीच्या पुराचं रौद्ररूप कॅमेरामध्ये कैद. नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ. चिपळूण तालुक्यामधल्या सवसडा धबधब्याला प्रचंड पाणी. मुसळधार पावसामुळे सवसडा धबधब्याचं रौद्ररूप कॅमेरामध्ये कैद. कोल्हापुरातही मुसळधार पाऊस. पंचगंगा नदीला पूर. जलसंपदा विभागाकडून पुराचं स्पीड बोटीच्या साह्यानं सर्व्हे सुरू. राज्यात पावसामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू. नांदेड जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त परिस्थितीमुळे 9 जणांचा मृत्यू, तर मुंबईमध्ये एका व्यक्तीचा अंगावर भिंत पडून मृत्यू. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. भिवंडीमधल्या बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं. मुसळधार पावसामुळे भाजी मार्केटमध्ये पावसाचं पाणी. विक्रेते आणि ग्राहकांची तारांबळ. अंधेरीमधल्या वीरा देसाई मार्गावर पाणी साचलं. रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आल्यानं अनेक महागड्या गाड्या पाण्याखाली. ठाणे महापालिका हद्दीमधील डायकर गावातील काही घरांमध्ये पाणी शिरलं. पाणी साचल्यामुळे साप देखील येऊ लागल्याची स्थानिकांची माहिती. ठाण्यात माजीवाडा जंक्शन परिसर जलमय. ठाण्यामधील माजीवाडा जंक्शन ते घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर वाहनं अडकली. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरामध्ये साचलं गुडघाभर पाणी. रेल्वे प्रवाशांचा गुडघाभर पाण्यातून प्रवास. मुंबऱ्यामध्ये रस्त्यावर पाणी. अनेक दुकानांमध्येही पाणी शिरलं. मुंबऱ्यामध्ये मुसळधार पावसात बाईक वाहून गेल्या. मुंबई कांदिवली गाव, दहिसर टोल नाका, आनंदनगर, मेट्रो स्टेशन परिसर जलमय. मुंबई उपनगरामध्ये पावसाचा थैमान. बिजनेस में एक गलती और भारी पेनल्टी, जीएसटी, इनकम टैक्स, अकाउंटिंग, इतनी झंझटों में उलझे रहेंगे तो बिजनेस कैसे बढ़ेगा? बिना गलती बिना पेनल्टी, लेकिन करेगा कौन? प्रो मुनीम, आपका पर्सनल अकाउंटेंट। सिर्फ 65 रुपए पर डे में अकाउंटिंग, जीएसटी, इनकम टैक्स, प्रोफेशनल टैक्स, फाइलिंग, बिना किसी एक्स्ट्रा चार्जेस। सटीक, सुरक्षित, प्रोफेशनल सेवा। मैं तो प्रो मुनीम से जुड़ रहा हूँ, और आप? अभी कॉल करें 1800 266 1294 या विजिट करें promunim.com।